जो कुरवपूरला जाऊन त्या तीरावर नदीच्या, फार मोठी नदी आहे, उन्हाळ्यात पायी पण जाता येतं, फार मोठं पात्र आहे, नाही तर छोट्या नावा पण आहेत तिथं, त्या बाजूला जाता येतं तुम्हाला प्रभूंच्या दर्शनाला. खरंच तेच स्थान आहे त्या बाजूचं. तुम्हाला तिथं काही साधू आहेत, ते तुम्हाला अन्न प्रसाद देतात. 3 दिवस होतो मी, एकदा जेवलो, मला 8 दिवस भूकच लागली नाही. त्या प्रसादाची ताकद आहे. आणि काय, आमटी आणि भात, इतका सुंदर प्रसाद आहे तो. म्हणून माझं तळमळ आहे, एकदा कुरवपूरला गेले ना, तिथं बसा, वाचा, नाहीच काही जमलं तर गुरुचरित्रातला 53वा अध्याय तरी वाचा, फलश्रुतीचा, नाही तर हा 5वा अध्याय तिथं वाचा कुरवपूरला, तिथला प्रसाद घ्या. अक्कलकोटला गेल्यानंतर तुम्ही एखादं काम कमी करा, पण अक्कलकोटवरून येताना प्रसाद घेतल्याशिवाय येऊ नका. फार महत्वाचा आहे तो. आम्ही टाळतो, आम्हाला घाई असते. माझा मुद्दा नीट समजून घ्या. फार सुंदर चरित्र श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं आहे. आज दुग्ध शर्करा योग आहे. आज आपल्याला गोकर्ण महाबळेश्वर हे आख्यान ऐकायचं आहे. आणि दुग्ध शर्करा योग असं म्हटलो का, योगायोगाने पहा, या 6व्या अध्यायामध्ये देवांवर आलेलं विघ्न ज्या विघ्नेश्वराने दूर केलं, तो विघ्नांतक श्री गणेशाचा आज जन्म उत्सव आहे का नाही? योगायोग. आणि योगायोग, मी आज हा शर्ट घातल्यानंतर माझ्या ध्यानात आलं, ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र, आहे का? हे बघा, गणपतीला आवडतीचा हा रंग आहे. थोडा विषय आला तर आपण बोलूया. रावणाची आई कैकसी आणि बाप आहे पुलस्त ऋषी. बाप हा साधू आहे आणि आई मात्र राक्षसी वृत्तीची आहे. लक्ष द्या बरं, स्वभाव असतात. म्हणून रावण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा हे आईचे गुणधर्म घेऊन आली. हे 3 लेकरं. आणि पुलस्त्य ऋषीचे गुणधर्म घेऊन विभीषण आलाय, म्हणून तो रामाचा आहे. काही कळलं का? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आईचे आणि बापाचे 50-50% गुणधर्म लेकीमध्ये आणि लेकामध्ये येतात, माहित आहे ना? तो बाळ झाल्यानंतर ते सासरकडचे भेटायला जातात त्या मुलीच्या माहेरी. बघा बघा, नाक त्याचं आमच्या मुलावरच गेलंय. माहेरकडचे थोडी गप्प बसणार आहे. ते म्हणले, नाक काय बघता, डोळे बघा, सेम आमच्या पोरी सारखे आहेत. मुद्दा विनोदाचा सोडून द्या. पित्याचे रेत मातेचा गर्भ गुरुचरित्रामध्ये उभी आहे. हे गुणधर्म येतात. कैकसी राक्षस वृत्ती आहे आणि पुलस्त्य ऋषी सात्विकता आहे. म्हणून 4 गुणधर्म तिथे आहेत, राजस, तामस, सात्विक आणि वासना. समजून घ्या. राजसमतीचा रावण आहे, तामसमतीचा कुंभकर्ण आहे, वासनेचं प्रतीक शूर्पणखा आहे आणि सात्विकता म्हणजे विभीषण आहे. कळतंय का? प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण,
तीन प्रकाराचे लोक समाजात आहे, राजसमतीचे, तामसमतीचे, सात्विक मतीचे, आणि चौथा प्रकार वासना आहे. राजसमती म्हणजे काय? जो स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याला दुःखाच्या खाईत लोटतो तो रावण आहे. म्हणून पावलोपावली अशा वृत्तीची रावण दिसतात. आणि जो दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःला दुःख म्हणजे वनवासाला घेऊन जातो तो राम आहे. कळलं का? म्हणून रावण आपोआप तयार होतात, पण राम मात्र घडवावे लागतात. ही शोकांतिका आहे. भाजी थोडी जास्त दिली आणि 2 पोळ्या दिल्या. आई 2 पोळ्या का दिल्या? जास्तीची भाजी का दिली ग? मी एकच पोळीने एवढीच भाजी खातो ना, आज जास्त. बेटा, वर्गात एखादा मित्र विसरला असेल, गरीब असेल, नसला असला डबा त्याने आणला नाही, टिफिन आणला नाही, तर त्या डब्यातली एक पोळी आणि तुझ्या डब्यातली ही अर्धी भाजी त्याला तू द्यायची आहे. हे राम घडवणं आत्ताच्या आयांकडून. हे गुणधर्म देणं गरजेचं आहे. माझंही मलाच पाहिजे आणि दुसऱ्याचंही मलाच पाहिजे, ही रावणाची प्रवृत्ती पावलं पावली आहेच ना. ती काय शिकवायची गरज आहे? ओनली फॉर मी, फक्त माझंच चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल, ही रावणाची वृत्ती आहे. तामस, कुंभकर्ण, खायचं आणि झोपायचं, ही वृत्ती जास्तच आहे. काही घेणं देणं नाही. पण सांगू, वासना सुद्धा बहुप्रमाणात आहे. शूर्पणखा ही 3 भावांची बहीण आहे. शूर्पणखा दिसायला सुंदर होती. आता आम्ही पंचवटीतून आलो नाशिकवरून, आम्हाला माहिती आहे ना, नाशिक हे नाव पंचवटीमध्ये दंडक अरण्याला नाशिक नाव पडलं, कारण जिथं नाक कापलं, नाकाला संस्कृत मध्ये नासिक असं म्हणतात. आता कुंभमेळा यायचंय तुम्हाला बरं का, जाहीर आमंत्रण आहे तुम्हाला. ऐका, शूर्पणखा दिसायला सुंदर होती, पण तिचे नख म्हणे सुपासारखे मोठे मोठे होते. म्हणून नख वाढवायची फॅशन कोणी आणली सांगा? ते तुमचं तुम्ही बघा. नख बोटापर्यंत असेल तर ती इच्छा, शास्त्र, पण नख बोटाच्या पुढे जायला लागले का ते वासनेत कन्वर्ट होतात. म्हणून चुकूनही नख वाढू नये, हा शास्त्राचा नियम आहे. आणि वाढवले असेल ते पहिले पुढच्या मंगळवारी कापून टाका, कचरा कुंडीत उकिरड्यावर गटरीत टाकून द्या, नाही तर अलक्ष्मी घरात येते, अवदसा येते. असो. चौथा आहे विभीषण. आपण म्हणतो बिभीषण, बिभीषण नाही, विभीषण, ज्याच्याकडं बिलकुल भीषणत्व नाही, क्रूरता नाही, वैरता नाही, सगळे माझेच आहे. अख्खी लंका जाळली ओ मारुतीने, माहितीये ना? लंका का जळाली? रावणाने मारुतीची शेपूट पेटवली. इथून पुढे लक्षात ठेवायचं, जो दुसऱ्याचं पेटवायला जातो त्याचं पहिलं पेटतं. रावणाचं चरित्र. मारुतीला काहीच झालं नाही, लंका रावणाचीच पेटली. अख्खे घर पेटले पण एक घरच पेटलं नाही. लंकेसी उरले विभीषणाचे घर, हृदयी सीतावर म्हणून या, नामा म्हणे तुम्ही स्मरा रे गोविंद, चुके भव बाधा संसाराची. रावण हा संस्कृतातला पंडित आहे. गजंतकम पुरांत, आहा, अशी उच्चारण्याची पद्धत त्याची, फार ताकद. तुम्हाला माहिती आहे का, रामेश्वरमच्या लिंगाची पूजा करायला त्या वेळेला रामाकडं तोला मोलाचा पंडित नव्हता. श्रीलंकेतून रावणाला बोलवलंय रामाने, कशासाठी? त्या पिंडीची प्राण प्रतिष्ठा करायला. त्यावेळेला सीता पळवली रावणाने, तरी त्याला बोलवलंय. दुश्मनीच्या ठिकाणी. पण आता पूजा करायची ना, तुमच्यासारखे पंडितजी नाही, पूजा करा.
रावणाने प्राणप्रतिष्ठेची पूजा केली आणि मग रामाने सांगितलं तुम्हाला दक्षिणा काय देऊ. सोपा नाही रावण. रावण म्हणला देवा एकच दक्षिणा पाहिजे काय, तुमच्या हातून मरण यावं. जाऊ द्या तो इतिहास मला सांगायचा नाहीये. रावण हा मातृपितृ भक्त आहे. आईचं दर्शन केल्याशिवाय तो रावण तोंडातला थुंका सुद्धा गिळत नाहीये. पण एक सांगू का, तो किती जरी चांगला असला तरी तो नालायक होता, हे अंडरलाईन करा. मी त्याचं गुणगान करतच नाहीये. 80,000 बायका असताना सुद्धा वाईट नजर सीतेवर गेली, तो नालायकच आहे. आणि कोण रावण? रावण कोण? आपली स्त्री सुंदर असताना सुद्धा वाईट नजरेने दुसऱ्याच्या स्त्रीकडे बघतो, तो कोण आहे सांगा मला. रावणच आहे ना. मी कालही बोललो, रावण कोणी व्यक्तिरेखा नाही, ती एक प्रवृत्ती आहे. आईच्या पाया पडतो आणि पाहतो आईला त्या दिवशी शंकराची पिंड सापडेना. मृत्तिका मातीची पिंड तयार करून ती पूजा करते. नमः शिवाय नमः शिवाय. आणि याला लाजल्यासारखं झालं. माझ्यासारखा 7 कोटी घर सोन्याचे असलेला लंकाधीश रावण, ज्याला लंकेला समुद्राचा वेढा आहे, खंडोबा त्याचा न्हावी, नित्य नेमाने आरसा दावी, षष्टी करी बाळांपण, गाढव वळवी गजानन. एवढी ताकद माझ्याकडं. अगं नवग्रहाच्या पायऱ्या केल्याय मी. का बेटा? मातीच्या लिंगाची पूजा करते? हो ना बेटा, शिवलिंग. अगं बलाढ्य पुत्र आहे, धिक्कार असो माझ्या जीवनाचा. आवाज. मग आत्ता शंकराला घेऊन येतो कैलासासहित. काय संकल्प आहे. मातीच्या लिंगाची पूजा. आत्ता जातो. निघालं ते बेलाची पानं घेऊन. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. बघू पुढं उद्या विद्या. नम पार्वती पते हर हर. गाड्याळामुळं आपल्याला गणपती सांगायचा. काय काय मस्त आज योगा योग आहे पहा. आणि त्याने 20 भुज हात असे कैलास असा उचलला आणि ते सगळं डोलायमान झालं. पार्वती म्हणली महादेव हे काय? महादेव म्हणला माझा भक्त भक्तीने खेळतो आहे. असो असा भूकंपच पाहिला नाही म्हणली. काहीतरी करा काहीतरी करा. महादेवाने उजव्या पायाचा अंगठा कैलास पर्वतावर असा दाबल्याबरोबर रावण त्याच्या खाली सँडविच झाला. कळलं का? बचाव बचाव. शेवटी शिवभोळा चक्रवर्ती महादेवाला दया आली. आवाजन हलकं केलं. महादेव महादेव इतका हुशार आहे. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाने नमः. ओम घटवांगिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम श्रीनीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शितिकंठाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम उग्राय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम कामरे नमः. ओम अंधकासुरसुदनाय नमः.
ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम कालकालाय नमः, ओम कृपानिधे नमः, ओम भीमाय नमः, ओम परशुहस्ताय नमः, ओम मृगपाने नमः, ओम जटाधराय नमः, ओम कैलासवासिने नमः, ओम कवचिने नमः, ओम कठोराय नमः, ओम त्रिपुरांतकाय नमः, ओम ऋषंकाय नमः, ओम वृषभारूढाय नमः, ओम भस्मदधोतलित विग्रहाय नमः, ओम सामप्रियाय नमः, ओम सुरमयाय नमः, ओम त्रैमूर्ते नमः, ओम अमीश्वराय नमः, ओम सर्वज्ञाय नमः, ओम परमात्मने नमः, ओम सोम सूर्याग्निलोचनाय नमः, ओम हविषे नमः, ओम यज्ञमयाय नमः, ओम सोमाय नमः, ओम पंचवक्राय नमः, ओम सदाशिवाय नमः, ओम विश्वेश्वराय नमः, ओम वीरभद्राय नमः, ओम गणनाथाय नमः, ओम प्रजापते नमः, ओम हिरण्यरेतसे नमः, ओम दुर्गर्षाय नमः, ओम गिरीशाय नमः, ओम अनघाय नमः, ओम भुजंगभूषणाय नमः, ओम भर्गाय नमः, ओम गिरिध्वने नमः, ओम गिरिप्रियाय नमः, ओम कृत्तवाससे नमः, ओम पुरारातये नमः, ओम भगवते नमः, ओम प्रमताधिपाय नमः, ओम मृत्युंजयाय नमः, ओम सूक्ष्मतनवे नमः, ओम जगद्व्यापिने नमः, ओम जगद्गुरुवे नमः, ओम व्योमकेशाय नमः, ओम महासेजनकाय नमः, ओम चारुविक्रमाय नमः, ओम रुद्राय नमः, ओम भूतपते नमः, ओम स्थानवे नमः, ओम ऐर्बुद्धिन्याय नमः, ओम दिगंबराय नमः, ओम अष्टमूर्ते नमः, ओम अनेकात्मने नमः, ओम सात्विकाय नमः, ओम शुद्ध विग्रहाय नमः, ओम शाश्वताय नमः, ओम खंडवर्षी नमः, ओम अजाय नमः, ओम पाशिमोचाय नमः, ओम मृडाय नमः, ओम पशुपते नमः, ओम देवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम अव्ययाय नमः, ओम हरये नमः, ओम पुष्पदन्तविदे नमः, ओम अव्यग्राय नमः, ओम दक्षदुर्हराय नमः, ओम हराय नमः, ओम मगनेत्रविदे नमः, ओम अव्यक्ताय नमः, ओम सहस्रक्षाय नमः, ओम सहस्रपदे नमः, ओम अपवर्गप्रदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम तारकाय नमः. 107च बेलाची पानं भरली. तुम्ही मोजले का नाही मला नाही माहित. हे रुद्र आहे आणि हे तुम्ही ऐकलं ना आज, जळतील पापी जन्मांतरीचे. हे टाइमपास नाही हो, कथा फॉर्मॅलिटी नाहीये. मला काय उगीच काहीतरी करायचं नाही. मला प्रत्येक सेकंदाचा तुम्हाला अनुभव द्यायचा आहे, पुण्य द्यायचं आहे. हे रुद्र आहे आणि हे रावणानं एक एक पान वाहताना म्हटलं, पण 108 नाव आहेत भगवान शिवाचे, एक पान कमी आहे. आता एक पान कमी, मग त्याने काय करावं? रावण हा नित्य नियमाचा कट्टर आहे, हलत नाही डुलत नाही. त्याने एक मान कापून 10 डोके होते ना म्हणे, एक शिवाय. तसा विचार केला तर त्यानं डोकं वापरलं. म्हणजे जर फुल कमी पडलं, पान कमी पडलं तर अक्षता व्हाव्यात, असं काहीतरी डोकं वापरलं पाहिजे ना. रावणाला 10 डोके होते, रावणाला 10 डोके होते. पोरगा आलं कीर्तनकाराला, म्हणलं बाबा रावणाला जर 10 डोके होते, झोपताना तो पालथान उताना झोपत असेल, एक बाजूला कसा झोपत? आता काय रिझन आहे सांग, काय काय बोलणार काय? बरोबर आहे त्या पोराचं. रावणाला 10 डोके नव्हते, हा अपभ्रंश आहे. रावण इतका कुशाग्र आहे, रावण इतका हुशार आहे, रावण इतका क्लेवर आहे. एकच वेळेला 10 डोक्यांचा विचार करण्याचं सामर्थ्य एकट्याच्या डोक्यात राहायचं, म्हणून 10 डोक्याचा रावण असं येते. रामाचा बाप आहे दशरथी, पण आम्ही त्याला दशरथ केलं. दशरथी हा इतका योद्धा भयानक होता, एकच वेळेला 10 राजे जर रथात आले तर एकटा त्या 10 राजांना एकटा पराजित करत होता, तो दशरथी असं येते. जाऊ द्या, मला काही रामायण महाभारत नाही सांगायचं, पण काही कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात, हा माझा मानस आहे. भगवान शिवजी प्रसन्न झाले हो. अरे एक बेल कमी पडला म्हणून मान कापून वाहिली. बोल बेटा क्या चाहिए? हा इतका हुशार, बोलो आप चाहिए मैं. असं आत्मलिंग काढलं, रावणाच्या हातात दिलं शंकराने. जा 3 वर्ष पूजा कर, तूच शंकर होशील. काय भोळा आहे, असा भोळाच नाही. काय दिलं? आत्मलिंग दिलं रावणाला. किती किती वर्ष? 3 वर्ष पूजा कर, तू शंकर होशील. रावणाला इतका आनंद झाला, निघाला रावण. थांब, काय महादेव, जाताना हे शिवलिंग तुझ्या नगरीतच ठेवायचं. मध्ये जर ठेवशील, जिथं ठेवशील तिथून परत ते जागचं हलणार नाही. निघालं उड्या मारीत.
नमः शिवाय आता 3 वर्षाने रावण कोण होणार आहे? शंकर. काय आनंद झाला असेल पट्ट्याला. 120च्या स्पीडनी पार्वतीचं कापर झालं. पण एक सांगू का, पूर्वीच्या काळी जर पुरुषांमध्ये संवाद चालू असला तर माता भगिनी मध्ये बोलत नव्हत्या. तुम्ही ऐकून ठेवा, टेन्शन नका घेऊ. पार्वती एक शब्द सुद्धा बोलले नाही. भक्त आणि देव आहे ना, त्यांचा संगम आहे. तो गेल्यावर म्हणली, देवा काय केलं? म्हणजे काय? आत्मलिंग दिलं. हो का? इतका भोळा आहे हो, लई भोळा आहे. कारण ज्यांनी फक्त अमृत पिलं ते फक्त देवच झाले, पण ज्याने जगाच्या रक्षणासाठी विष पेलं ते देव नाही, देवांचे देव महादेव झाले. देव वेगळे, महादेव वेगळे. फार कृपाळू आहे माझा शंकर, फार भोळा आहे. डोळ्यात पाणी आलं. पार्वती आता काय करू? अहो आधी का नाही सुचलं तुम्हाला? 3 वर्ष पूजा केली तर तू महादेव होशील असं वरदान दिलं. हो का? अहो काय हो का? पार्वती काय? बरं झालं त्याने मलाच मागितलं, तुला नाही मागितलं. म्हणजे तुला पण देऊन टाकलं. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. म्हणून माणसाने भोळं असावं. परमार्थात भोळं पाहिजे. निर्लज्जासी सन्निध गुरु, भोळी भक्ती करावी. कोणी आलं नाही तर पटापटा आसनं टाकावे, साफसफाई करावी. चपला अस्तव्यस्त पडल्या त्या व्यवस्थित लावाव्या. ही सेवा, भोळी सेवा करावी. कोणी तनाने करावी, कोणी मनाने करावी, कोणी धनाने करावी. हे की नाही? ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. पैसे नाही ना, मग तनाने सेवा करावी. काहीच नाही मनाने, आणि नाही जमत मला वेळ देता येत नाही, धनाने सेवा करावी. नारद घाबरला. इंद्राला म्हणला काय स्वस्त बसलाय? गेलं सगळं, संपलं. काय? अरे आत्मलिंग दिलंय. सगळे ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेव म्हणले ये मेरे बस की बात नाही, मॅनेजमेंट करावं एकानेच. हे बघा झोपलेत. हे फार डोकेबाज आहे. असं नियोजन असतं नारायणाचं. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण. जाऊ द्या, मगाशी 108 होते, आता 1001 आहे. मला वेळ नाही. आता अधिक मासात विष्णू महापुराण आहे आमचं, त्यावेळेला आम्ही करू. तुम्ही बघा युट्यूबवर. हे राहील त्याच्यात स्पेशल. कुठलंही पुराण सांगावं, काही चिंताच करू नका. धन आहे ते मोठं, हे संपणार आहे का? 1001 नाव. देवा त्राहिमाम त्राहिमाम. काय झालं? काय तुम्हाला कसं कळत नाही? काहीतरी करा, काहीतरी करा. गणपती, हा प्रभू आज आओ. आज ज्यांचा जन्म आहे, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काय आज्ञा आहे प्रभू? कोण आहे गणपती? काय आता तो स्पेशल विषय, गणेश महापुराण. पण एकच सांगतो, जो महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. कोणाचा अवतार आहे? जो महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू. मंगल कार्ये करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाणा, करती ज्याच्या नामस्मरणा. ज्यांच्यावर प्रसाद येणाना, ग्रंथ रचना करती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान. चला ना थोडा, काल दत्त जन्म झाला, आज गणपतीचा जन्म साजरा करू. चला उभं राहा, नृत्याचा आनंद घ्या मस्त पैकी. गणपती बाप्पा आणि पुढचं कथेत प्रचलित.
मासाने पुरे एक वर्ष होतो वर्षाने एक लग हर्ष गोड अन्नाचा होतो एक वर्ष घ्यावा जाणून हा परवास पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता मोदक लालक वाचे अन ओळख साऱ्या घराचे कधी येतील दिवस सुखाचे सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता तूच सुख करता तूच सुख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता गणपती बाप्पा मंगलमूर्ती बसा. न बोलता बसून घ्या. ओम भद्रं कर्णभिः शृणुयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिररङ्गे तुष्टं वासतनूभिः विषं देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षतारश्वरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानवं शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधारातात् सर्वतो मा पाहि पाहि. अथर्व शीर्ष व्हायब्रेशन आहे. अथर्व शीर्ष माने डोकं आणि अथर्व माने व्हायब्रेशन. हे करत असताना तुमच्या डोक्यामध्ये एक स्पंदन निर्माण होतात आणि बुद्धीची कॅप्चर कॅपॅसिटी वाढते. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे. याच्यात विज्ञान आहे, अध्यात्म आहे, हा वेगळा विषय आहे. पण आज गणपती बाप्पाचा जन्म उत्सव आहे म्हणून हा विषय थोडासा आणि योगायोगाने आलाय. मानवावर येणारे
दुःख दैन्य, साधू संतांवर येणारे दुःख दैन्य, आणि आता ऐका देवांवर आलेले दुःख आणि दैन्य दूर करण्याचं सामर्थ्य श्री गणेशाय नमः. नुसतं नाव घेतलं तरी विघ्न दूर पडतात. गणपती हा प्रभू, आताच्या आता जायचं, रूप बदलायचं, गो राख्याचं रूप घ्यायचं. गाय पालन करणारे असताना गणपतीने लगेच छानपैकी शूर्पकर्णकम, सुपासारखे कान होते ते गायब केले, रावण ओळखू नये म्हणून. काय प्लॅनिंग आहे पा. कसे कान आहे? शूर्पकर्णकम, सुपासारखे. मी इकडेच बोललो होतो शहरामध्ये व्याख्यानात, म्हणलं गणपतीचे कान सुपासारखे असतात. एक 15-20 कार्ट ते म्हणलं इम्पॉसिबल, गणपतीचे कान सुपासारखे असूच शकत नाही. म्हणलं का? तो म्हणला सूप इज लिक्विड. अरे म्हणलं काळ तोंड्या, चायनीज सूप नाही रे, पाकडायचं सूप. काय करायचं आहे शिक्षणाला? आता याला सूप कोणतं माहितीये? नळ्या नुळ्या शिजून जे काय उरतं ते सूप. अरे पाकडायचं. आणि सुपाचा एक गुणधर्म आहे, ते हलकट फेकतं, जड पकडून ठेवतं. आणि ज्योतिषशास्त्र सांगतं ज्याचे कान मोठे असतात तो उदार मनाचा असतो. म्हणून कधी वर्गणी मागायला गेलं का पहिले कान पाहिजे, असं हा ज्योतिषशास्त्र आहे. अख्ख्या देवांमध्ये कान मोठे कोणत्या देवाचे? गणपतीचे. किती उदार मनाचा देवाचे. आणि सारखे भक्त गाराणं करतात, त्याच्यामुळं कान पण मोठे पाहिजे ना ऐकण्यासाठी. कच्च्या कानाचा नसावा. आणि याच्यातनं एक गुण घ्यायचा आहे आजचा. सगळं याच्यावरच बोलता येईल आज कथेत. माणसाने जास्त ऐकावं आणि कमी बोलावं. जास्त ऐकावं, कान मोठे, आणि कमी बोलावं. पण आपलं काय असतं? ऐकायचं कमी, बोलायचं जास्त. वक्रतुंड, सोंड वाकडी आहे. जो सरळ आहे त्याच्यासाठी गणपती बाप्पा सरळ आहे. जो वाकडा आहे, दारू पिऊन जो बुडवतो ना, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती म्हणला मी येतो पण तू नाही राहणार. कसं जमायचं? लंबोदर आहे की नाही? रक्तांग रक्तवर्ण, रक्त पुष्पे सुपूजितम. रक्ताचा जो रंग लाल आहे, त्याला लाल रंग फार आवडतो गणपती बाप्पाला. म्हणून आजही लाल जास्वंदीचं फूल हे बुद्धिवर्धक आहे. विद्यार्थ्यांनी लाल जास्वंदीचे 30 फुलं, लाल जास्वंदीचे 30 पानं वाळवून त्याचं चूर्ण करून जर कोमट पाण्यासोबत घेतलं, जे मतिमंद आहे त्यांची बुद्धी कुशाग्र, तुम्ही करून पहा, फार ताकद आहे. असो, सुंदर रूप घेतलं गणपतीने. खांद्यावर अशी घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे, चांदीचे कडे, पायात वाळे आहे. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. मस्त रूप घेतलं. आणि देवा काय करू म्हणे? तो रावण समुद्रात सपाटीपासून चालला. रावण सकाळ दुपार संध्याकाळ 3दा स्नान करतो. पण देवा आत्ताशी दुपार आहे. देव म्हणला काळजी नको करू, तू तिथं गेला का मी बरोबर प्लॅनिंग करतो. मी सुदर्शन पाळे सूर्याच्या आड पाठवीन. रावणाला वाटलं अंधार पडलं, आता सूर्य मावळतीला चाललाय, तो आंघोळीसाठी आता जागा बघेल. आता पाणी आहे पण हे लिंग ठेवायचं नाही. खाली ठेवलं तर भगवान शिवाने सांगितलंय ते जागचा हलणार नाही. मग तू तिथं थांबायचं. आणि मुद्दाम जरा आडेवेडे घ्यायचे, लगेच नाही घ्यायचं, नाही तर त्याला शक येईल बरं का. काय प्लॅनिंग आहे, काय मॅनेजमेंट आहे. आणि छत्रपती शिवरायांनी हेच मॅनेजमेंट शिकलंय आमच्या युद्धनीतीमध्ये. अभ्यासक आहे ते. एखादा जर बलशाली असेल तर त्याला शक्तीने नाही युक्तीने मारावं, ज्याला गमिनी कावा म्हणतात. अफजल खानाला मारताना त्याच्या अगोदर शिवरायांनी असे मेसेज पाठवले, मी फार घाबरलोय हो, एवढे मोठे ते, मी कसा त्यांना भेटू, मी फार घाबरलोय हो. बेसावत ठेवलं त्याला.
आणि असे वाघ नक खुपसले, कोथळा बाहेर काढला. ही आमची धर्मनीती आहे. जिथं शक्ती काम करत नाही तिथं युक्ती काम करते. म्हणून कधी कधी ताकदीने नाही, डोक्याने काम करावं. प्लॅनिंग उगीच करायचं म्हणून करायचं. मला राग येतोय, घेतली तलवार आणि गेला. अरे कशाला मरायला गेला तू? राग येतोय, तू गपचूप घरात बस. तिथं शक्ती नाही, युक्ती, संयम. तू तिथं काही करून आपल्याला ती आत्मलिंग शिवपिंड श्रीलंकेत जाता कामा नये. आणि ह्या पठ्ठ्याने 3 वर्ष ते केलं का तो शंकर होईल. आपलं काय? तू तिथं जायचं. रावण तिथून चाललाय. भगवान विष्णूंनी सुदर्शन पाठवून दिलं. हे सूर्याआड झाल्यामुळं अंधार. रावण म्हणला इतक्या दिवस कस काय मावळला? त्याला काय माहिती. आता अंघोळ करा. रावण हा नित्य नियमाचा पक्का आहे. जाऊ द्या, नाही झालं तर काय होतं त्याला, काय होतं त्याला. आम्हाला एका वाक्याची सवय पडले, काय होतं त्याला, काय होतं. झाल्यावर कळतं काय होतं त्याला. नियमाचा पक्का पाहिजे माणूस. आता कोणाकडे देऊ? आणि हे गाय चारीत मुद्दामून पाटमोरे उभे होते. गणपती बाप्पा याने काही ओळखलं नाही. देवाने आपली माया टाकली आहे. हे बाळा, ही शिवपिंड धर. आंघोळ करून आलो. हा न पाहताच म्हणतो. फार बुद्धिमान आहे. डोकं वापरावं गणेशाने. तो म्हणला कोण आहात तुम्ही? मला वेळ नाही, दुसऱ्याच्या शेतात माझ्या गायी जातील. तुम्हाला काय? अरे नाही रे बाबा, मी गेलो लगेच आलो. हळूच तोंड केलं आणि त्या पिंडीकडे पाहिल्यावर म्हणला पप्पा घाबरू नका, आलोच. जो उद्देश आहे तो सिद्ध करायचा आहे. काठी खाली ठेवली आणि रावणाकडून ती पिंड घेतली. तुम्ही गणपतीचा एखादा फोटो कुठंतरी पाहिला असेल. गणपतीने आपल्या पोटावर अशी पिंड धरलेली आहे. तेच आहे ते. डोळ्यात पाणी आलं गणरायाच्या. बाबा करते करविते तुम्हीच आहात ना, काळजी नका करू. हे धर्माचं महान कार्य तुमच्या कृपेने माझ्याकडून घडतंय. मी करतोय. हा मी कधी दामटला नाही गणपतीने. एवढं मोठं महान कार्य करायचंय आज. तुमच्या कृपेने हे घडतंय. इतका हुशार रावणाला म्हणला नको नाही तर माझ्याकडं काय तुटलं तर फुटलं तर. म्हणे का? माझी मम्मी म्हणते चोराच्या हाती द्यावं पण पोराच्या हाती नाही देऊ. काय डोकं आहे का? अरे नाही रे, तू प्रश्न फार करतोस बाबा. आलो लवकर या. हा गेला. आता रावणाची उंची म्हणल्यावर ते समुद्रात ते बरं, कधीही स्नान करताना नाभी इतकं पाणी पाहिजे असा शास्त्राचा नियम आहे. पुढं काशी महात्म्य येईल त्यावेळेला मला लागल्यास आठवण करून द्या. मी स्नानाचे काही नियम सांगतो, काही कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात म्हणून माझा उद्देश आहे. आणि आहे त्याच्यामध्ये काशी महात्म्य, कसं स्नान करावं, कोणत्या देवाचं दर्शन करावं, आहे ते. इतकं पाणी खूप मध्ये गेला समुद्रात. लवकर या, माझ्या गायी गेल्यात. अरे थांब ना बाबा, अजून मध्ये गेलो सुद्धा नाही रे. बुटकी मारली. आंघोळ रावणाची येते काय आपली काय? पहिला तांब्या घेतला का देवाची ये द्वारी उभा क्षण झाला हरिपाठ. आला बाहेर. तुळशी हार गळा कासे पितांबर. चहा ठेवला का? हरिपाठ चालू असताना बायको म्हणली मला सकाळपासून राबावं लागतं. मेल्या मला तेवढंच काम आहे का? हरिपाठ म्हणत होता. लगेच बायकोला शिवी दिली. अरे मेल्या ती शिवी बायकोला नाही, माऊलींच्या खात्यावर जमा झाली. येड्या, हरिपाठ चालू आहे तुझा. पागल आहेस का? मंत्र स्तोत्र चालू असताना शिव्या देतो. कशी ते दैवतीची कृपा होईल, कशी माऊली कृपा करील. नका करू असं. माणसाचा नित्य नियम थोडा असावा पण तो कडक असावा, पक्का असावा. रावणाची आंघोळ सुरू आहे. ओम द्रवरूपा महाभागा स्नानिंच दर्पणे अमी अभिषेक पूजनेंचम पातुम मां शुक्लरूपिणी विष्णुपाद प्रसुतासि वैष्णवी नामधारिणी पाहि मां सर्वतो रक्षत गंगा त्रिपथगामिनी
मंदाकनि सदपातु देहान्ते स्वर्गवल्लभा अलकनन्दा च वामे पृथ्व्यां यातु तिष्ठति भोगावति च पाताले स्वर्गे मंदाकनि तथा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मि सन्निधं कुरु. मी तिथंच होतो म्हणून मला माहिती आहे. आणि आपण खरंच असो तिथं आजूबाजूला आता कथा ती ऐकतो म्हणजे आपण तिथले काहीतरी अंश आहोतच ना. असं कसं पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी आणि झाली स्वामी राज भेटी परम भाग्यतयांचे. हा आत्ताचा नाही, जन्मान जन्मांतरीचा संबंध आहे. मागुता बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, तुकाराम महाराज म्हणतात. लवकर या नाही तर मी ठेवून देईल. तो म्हणला सगळं कर, खाली नको ठेवू. पण एकदा ठेवलं का ते स्थिर होईल, हलणार नाही. लहान पोरांना सवय असते पा एक म्हणा म्हणा. गणपतीला माहित होतं याला 3 म्हणून येऊ द्यायचं नाही जवळ. प्लॅनिंग होतं ना. भगवान विष्णू म्हणत होते अब कब अभी चिंता मत करो निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्ये शू सर्वदा. कुठल्याही कार्यातलं विघ्न फक्त गणेशानं दूर करावं. मी पहिल्याच दिवशी बोललो शर्ट घालताना तो असा झटकावा मग अंगात घालावा म्हणजे त्याच्यातलं निघून जातं. तसं गणपतीचं आहे. कुठलंही पाऊल टाकलं श्री गणेशाय नमः विघ्न लगेच दूर होतो चुटकी सरस. नाना विघ्ने क्या बात निवारिता नाना विघ्ने निवारिता वंदुदेव गजानन क्या बात वंदुदेव गजानन करूया प्रथमन मन करूया प्रथमन मन करूया प्रथमन मन वंदुदेव गजानन वंदुदेव गजानन करूया प्रथमन मन करूया प्रथमन मन करूया प्रथमन मन हे रीती सिद्धीचा तो दाता रीती सिद्धीचा तो दाता नाना विघ्ने नाना नाना विघ्ने निवारिता वंदुदेव गजानन करूया प्रथमन मन करूया प्रथमन मन करूया प्रथमन मन गौरी हराचा तो नाम ताचे लंबोदर देवगणाचा गणपती तुका म्हणे राहो चित्ती वंदुदेव गजानन करूया प्रथमन मन करूया प्रथमन मन 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 करूया प्रथमन मन प्रथमन मन. गणपती बाप्पा माझ्या आवडतीचं भजन आहे हे. करूया प्रथमन जगद्गुरु तुकोबरायांचा गोड अभंग आहे. वंदुदेव गजानन करूया प्रथमन मन रिद्धी सिद्धीचा तो दाता नाना विघ्ने निवारिता. कुठलंही विघ्न असू द्या लवकर या. 1 2 2.5 आता पाण्यातनं पळता येतं का? ते धडपडत होत. हे बाबा सगळं कर रे तुझ्या पाया पडतो. मला आत्ता कळालं तू मगाशी म्हणत होता चोराच्या हाती द्यावं पण हा पोराच्या हाती आता कळलं.
हा थोड्या अंतरावर राहिला आणि काय सांगू तुम्हाला 3 म्हणून ते ठेवून दिलं. आता विष्णूनी देवाने जरा दम काढावा ना, घेतलं सुदर्शन काढून, पडला ना प्रकाश. रावण म्हणतो इतक्यात दिवस येतो इतक्यात जातोच कसा, त्याला कुठं माहिती हे प्लॅनिंग आहे. त्याच्या लक्षात आलं हे कपट केलंय या देवांनी. पळत आला टोले मारी गणनायकासी. याच्यात वर्णन आहे. गणपतीला फटके देऊ लागला आणि कान पकडलाय बर का. हे बघा सचित्र आहे. मी माझ्या मनाने नाही सांगत आहे. कोणाचा आहेस तू, काय ओळख करून दिली हो. इथं मुद्दा आहे माझा, माझ्या अंगावर काटा येतोय सांगताना. बापाचं गुणगान करतोय गणपती. मी नाही मोठा, ज्या कुळात मी जन्माला आलो. महिन्म शिव शंकरा तव अगाध बाथोरवी अपार महती अशी नच पुरेल ब्रह्मा कवी. यथामती किती स्मरू तव गुणासना बामिती अजान विनाश हा तुझ समर्पितो ही कृती. अगाध महती तुझी श्रुती न जी पुरे जाणते मनास न कळे तसे चकित होत बावेद व्यक्तते. ध्याये नित्यम महेश रजत गिरिनिभम चारु चंद्रावतंसम रत्नकल्पोज्वलांग परुष मृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीन समंस्तात स्तुतममरगणे व्याघ्रकृतिं वसानं विश्वान्दं विश्ववन्द निखिल भयहरं पंचवक्रं त्रिनेत्रं नमः पार्वतीपते हर हर महादेव. रावणा, जगात ऋतुचक्रणी विविधरंग सृष्टीतले चराचर ही निर्मिशी अतिसुरेख वेली फुले. महेश बहुरूपता प्रणतरम्य ही भोवती जरी कळित नास्तका पडत मूर्खते भांडती. त्रिवेद शोपंत तो कपिल संख्य नायोग बा रुचे पशुपती सजो विविधतो गमे वैष्णवा. अखेर शिवसागरी सकल संपंत सामावती जशा सकल त्या नद्या धवल सिंधूला भेटती. अरे काय वर्णन करू माझ्या बापाचं. जरी विमल शारदा धरित पत्र घे लेखना अहर्निशी लिहितरी शिवगुणास तो पारणा. शिवास भजती पहा ऋषी प्रभू तसे दैत्य ते श्री सगुण निर्गुणा धवल चंद्रिका शोभते. शिवस्तवन अर्पिता मधुरामृताचे परी महिन्म. फार सुंदर आहे ते. जाऊ द्या वेळ कमी आहे. आता त्याने ते गणपती ते गायी गेल्या गणपती गेला देवांचं काम साध्य झालं. समुद्राच्या तीरावरती आता ते स्वबळाने तो काढतोय एखादा अंशाचा तुकडा तरी मिळावा माझ्या आईला पूजेसाठी न्यावा. इतका नाराज झाला रावण. पण एक सांगतो ऑनली फॉर मी ही वृत्ती त्याला नडली आहे. फक्त मलाच पाहिजे, दुसऱ्याचं वाटोळ झालं तर चालेल असा ओरबाडून देव मिळत नाही. भाव बळे आकळे एरवी न कळे. कसं काय आकळल तो. जनाबाईने हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल हा धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. 4 वेदांना 6 शास्त्रांना 18 पुराणांना कळत नाही. जनाबाईने हृदय बंदी खाना केला. कशाने? भाव बळ. हे देवाला अडकवण्यास कारणीभूत आहे. आणि तेच रावणाकडे नाहीये. हा मायनस पॉइंट. सगळं आहे त्याच्याकडे, हे नाहीये. असं ओरबाडून घ्यायची पद्धत आहे. समाधान नाहीये. म्हणून जिथं समाधान आहे तिथं राम आहे आणि जिथं जबरदस्ती आहे तिथं रावण आहे. समाधान पाहिजे. असा धरून काढतोय पण ते निघत नाही, तुटत नाही आणि त्याला गायीच्या कानाचा आकार येतो. म्हणून तीर्थक्षेत्र झालं गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटक. आता ह्या महाबळेश्वराचं आख्यान गौतम ऋषींनी फार सुंदर व्यतीत केलेला आहे. आपण रोज 9:30 पर्यंत जातो. आज वेळेवर सुरू झालं, वेळेवर थांबायचंय. 9:05 झालेत. कथेच्या समोर पकड आपल्याला जायचंय. बोरा
गोकर्ण महाबळेश्वर भगवान की जय. आयुष्यामध्ये एकदा तरी गोकर्ण तीर्थक्षेत्रावर जावं, ते आत्मलिंग आहे आणि त्याची परिक्रमा करावी, तिथं उपवास करावा, रुद्र अभिषेक करावा, भगवान शिवाचं नाम त्या ठिकाणी घ्यावं, समुद्राचं स्नान करावं. काय फलश्रुती मिळते? आत्ता नाही, उद्या ऐकायचं. उद्या या ना, मग उद्या 6:30 वाजेला आपण सुरू करूया, है ना. जितका वेळ तुम्ही द्याल तितका वेळ आम्ही देऊ. आम्ही इथंच आहे, आम्हाला काय काम नाही दुसरं, हेच आहे. दिवसभर आमचं तेच असतं सगळं. सकाळी उठलं, आवरलं का सुरू. तुम्हाला चांगल्यातलं चांगलं मिळावं असा आमचा मानस आहे. म्हणून जी जी बुद्धी माझे सद्गुरु दत्त प्रभू श्री स्वामी समर्थ माझे गुरु माऊली मला देतायत, तुमच्या समोर मांडतोय. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आरतीची तयारी होते, तोपर्यंत थोडस भजन घेऊया आणि आजच्या कथेच्या समारोपाकडे आपण गणेशाच्या चरणी ही सेवा दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करून भगवान महादेवाला विनंती करूया, सुख शांती समाधान दे. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उभं राहिलं तर बरं होईल. सर्कल करा, आनंद घ्या.
भजनात येई तू गणपती सकया, भजनात येई तू गणपती सकया. भक्तांच्या करी देवा, हे भक्तांच्या करी देवा, हे श्री, हे नष्ट समाचार, हे अन्नराजी तुझा देवा देवा श्री गणेशा, अरे वंदनाची तुझं नाव देवा देवा श्री गणेशा. जय हो. आरतीचे मानकरी हॅलो. श्री बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसा खाली आता. श्री अभिजित लालचंद अप्पा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चालत असलेला गुरुचरित्र कथा सोहळा, कथेतील आज 4थ्या दिवसाची गुरुचरित्र कथा संपन्न झालेली आहे. आजच्या आरतीसाठी जे मानकरी आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपला नामोल्लेख झाल्याबरोबर आपण सपत्नीक व्यासपीठावर यायचं आहे. आजच्या आरतीचे मानकरी आपल्या सर्वांचे आवडते बिनविरोध नगरसेवक रवी भाऊ बाबासाहेब लांडगे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर श्री रामदासजी वाघमारे यांनाही विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर श्री विजय कालेकर, सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण सपत्नीक व्यासपीठावर यायचं आहे. विजयजी कालेकर साहेब, श्री शिवराज शेठ काटे, श्यामरावजी लांडगे, श्री मधुकरजी लांडगे, श्री संजयजी लांडे पाटील, चिरंजीव सिद्धेश्वर गरुड, श्री आकाशजी लांडगे, राजेंद्र बाबा लांडगे, राजारामजी लोंढे, सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचे.